नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आपण आज पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 9 आजच्या व्हिडिओत बघत आहोत। दरवेळीप्रमाणे आपण मागील वर्षी सारखे विचारण्यात आलेले प्रश्न असेल किंवा अतिसंभाव्य जीकेचे विज्ञानाचे प्रश्न असेल किंवा त्यासोबतच टॉपचे महत्त्वाचे चालू घडामोडी करंट अफेअर्सचे प्रश्न असेल, असे सर्व प्रकारचे जीके, विज्ञान आणि चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या व्हिडिओत बघत आहोत। त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील नवनवीन व्हिडिओ असेल, फ्रीमधले लेक्चर असेल किंवा असेच IMP प्रश्न असेल तर ते सर्व तुम्हाला टाईम टू टाईम पोहोचत राहतील। तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर बघा, प्रश्न पहिला, भारत सरकारने कोणते ऑपरेशन हैती या देशात सुरू असलेल्या हिंसाचारापासून भारतीयांची सुटका करण्यासाठी सुरू केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ऑपरेशन इंद्रावती आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, यकृतात दर 24 तासात सुमारे डॅश डॅश पित्त किंवा पित्तरसाची निर्मिती होते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 0.95 लिटर। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, माजलगाव धरण गोदावरी नदीच्या डॅश डॅश उपनदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सिंदफणा। प्रश्न क्रमांक चौथा बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो? आणि मी जे पण प्रश्न वाचतोय ते सर्व ऑप्शन तुम्ही पण या ठिकाणी नीट वाचून घ्यायचे आहेत। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पूर्व विदर्भ म्हणजे काय, तर महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ हा प्रदेश तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो। क्रमांक 5 बघा, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख व सचिव म्हणून कोण कार्य करतो? तर या प्रश्नाचं उत्तर काय करायचं आहे, मला सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे, बरोबर। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या राज्यातील चित्रदुर्ग या हवाई तळावरून इस्रोने पुष्पक या आकाशयानाची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कर्नाटक। प्रश्न क्रमांक 7, भारतामध्ये सध्या डॅश डॅश राज्ये व डॅश डॅश केंद्रशासित प्रदेश आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी 28 ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत। पुढचा प्रश्न क्रमांक 8 बघा, भारतीय राज्यघटना डॅश डॅश या दिवशी स्वीकृत करण्यात आली आहे? तर बघा, या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 रोजी या ठिकाणी काय तर स्वीकृत करण्यात आली आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्र राज्याचा पहिला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर कोठे तयार होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सोलापूर। प्रश्न क्रमांक 10 बघा, खालीलपैकी कोणता घटक ओझोन वायूस हानिकारक आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए क्लोरोफ्लोरोकार्बन आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या रूपात आपल्याला समानतेचा संदेश देणारा रामानुजाचार्य यांचा पुतळा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हैदराबाद। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण की लाईक करायला पैसे पण लागत नाही आणि वेळ पण लागत नाही, पण तरी देखील बरेच विद्यार्थी व्हिडिओला लाईक करत नाही आहे। तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ गरजवंत हुशार अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी वेळात वेळ काढून आणत असतो। त्यामुळे व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही पुढं जायचं नाही आहे, बरोबर। आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 12, कोणत्या आकाश संस्थेला अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा एव्हिएशन वीक पुरस्कार भेटला आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इस्रो आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13,
खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशची दुसरी राजधानी किंवा हिवाळी राजधानी म्हणून घोषित करण्यात आलेली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी धर्मशाळा. तर मला कमेंट करून एवढं सांगा की हिमाचल प्रदेशची पहिली राजधानी किंवा राजधानी कोणती आहे. तर ते काय करायचं, मला लगेच सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट करून मला उत्तर द्या. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए धुळे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15, कोणत्या देशाने पोखरा ही पर्यटन राजधानी घोषित केली आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नेपाळ या देशाने पोखरा ही पर्यटन राजधानी घोषित केली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16 बघा, कातळ शिल्प हे खालीलपैकी कोणत्या गावामध्ये आढळून येते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कुडोपी या गावामध्ये कातळ शिल्प हे आढळून येते. प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 14 डिसेंबर आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18, आयर्लंड देशाचे सर्वात युवा पंतप्रधान खालीलपैकी कोण ठरले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सायमन हॅरिस आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॅश यांची नेमणूक झाली किंवा कोणाची नेमणूक झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए डॉक्टर होमी भाभा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 20, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय यापैकी कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मनिला. प्रश्न क्रमांक 21, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 48. प्रश्न क्रमांक 22, कोणता देश जगात सर्वात वेगवान 5G नेटवर्क देण्याच्या देशामध्ये अव्वल स्थानी आहे? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी UAE आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23, सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी महात्मा फुले आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24, पण त्या अगोदर सर्वांना माझी छोटीशी विनंती आहे. या ठिकाणी आपण दररोज क्वेश्चन पेपर असेल, त्यासोबतच IMP प्रश्न असेल, तसेच आपण फ्रीमध्ये गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर या ठिकाणी लवकरच सुरू करणार आहोत. त्यामुळे बघा, जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन आहात त्या सर्वांनी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील सर्व अपडेट सर्व व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पोहोचत राहतील. तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. सोबतच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या परीक्षेचा किंवा पोलीस भरतीचा फॉर्म टाकला आहे तर ते मला काय करायचं आहे, लगेच कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी त्या टाईपचे प्रश्न या ठिकाणी ॲड करत जाईल. प्रश्न क्रमांक 24 बघा, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान डॅश या जिल्ह्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 25, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये एकूण किती हजार कोटी रुपयांचा टप्पा भारताच्या संरक्षण निर्यातीने ओलांडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 21.